नंदुरबारच्या सेवेकऱ्यांनी गेल्या 10 वर्षापूर्वी आम्ही सांगितलं होतं, दुर्गम भागात एक मेळावा घेतला होता अक्कलकुव्याला. गरिबीला पारावर नाही, अन्न आहे तर वस्त्र नाही, अशी माणसं ज्यावेळी समोर आली तरी प्रतिप्रश्न एक आम्हाला मांडला. अहो म्हणे, तुम्ही फार मोठे लोक दिसतात म्हणे आणि आम्ही खूप गरीब माणसं आहोत, आम्ही त्या सेवा कशा करणार? त्यांचं सगळं ऐकून घेतलं. त्यांना एकच उत्तर दिलं, आम्ही ज्या देवाची सेवा करतो त्या देवाच्या अंगावर फक्त लंगोटी आहे, त्या देवावर काही नाही म्हटलं. आमचा देव तुमच्यापेक्षा गरीब आहे, आमचा देव तुमच्यापेक्षा गरीब आहे आणि त्याला भाजणारी आम्ही माणसं आहोत. त्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने एक निर्णय घेतला, ठीक आहे आम्ही करतो म्हणले, पण कसं करायचं एवढं सांगा. त्यांना सांगितलं, आम्हाला 1 रुपया लागत नाही, एक अगरबत्ती लावा आणि ती संपेपर्यंत फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा, तेवढ्यावर तुमचे कामं होतील. गेली 1 तप ओलांडलं आणि मागील तपाचा जर आपण थोडासा परामर्श घेतला, तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्या 36 पैकी जिल्ह्यांना अनुभव असा येईल, त्या जिल्ह्यात एकही शेतकऱ्यानं किंवा कोणी आत्महत्या अजून केलेली नाही. आम्ही त्या जिल्ह्याचं कौतुक करतो अशातला भाग नाही, परंतु वस्तुस्थिती ही सेवा गरीब माणसं ज्यावेळी करतात त्याचा परिणाम समाजावर काय होतो हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. केवढं परिवर्तन झालं. गरीब दुबळी माणसं जेव्हा त्या आकांतानं ते काम करतायत, दुर्गम भागात जात आहेत, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपणही प्रशिक्षण याच्या फार नादी न लागता, त्या प्रशिक्षण म्हणजे एक पोकळ मोठेपणा आहे, भावरहित आहे, भक्तिरहित आहे, परंतु परमेश्वराला कोणता भाव अभिप्रेत आहे हा त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून कळकळीचं निवेदन आहे की हा जर प्रयोग आपण प्रत्येक जिल्ह्यावर राबवला, जे अशिक्षित बांधव आहे तथा ज्यांना वेळ नाही, त्यांनी एक अगरबत्ती संपेपर्यंत काय नाही, माळ हातात घ्या, घेऊ नका, तेवढ्यावर त्यांची कामं होतात. अजून काय पाहिजे? म्हणून निवेदन आहे. तर या साऱ्या भावना जनतेच्या आम्ही आपल्यापर्यंत पोचवलेल्या आहेत. आपण कोणता निर्णय घ्यायचा तो आपण ठरवा, परंतु आपण शेवटी हिंदू आहोत. कर्मधर्म संयोगानं या देशाची जी परंपरा आहे ती आपणाला मान्य करावी लागते आणि त्या कृतीत सहभागी व्हावं लागतं. म्हणून आपणाला माळ जपता आली पाहिजे. इथे तुळशीची माळ असेल तर ना, झोपा घेऊ नका, माळा ना. बऱ्याच वेळा काही लोक ना ऐकता ऐकता झोपी जातात, भाव समाधीत जातात. इथे भाव समाधी लागली. अर्थात भाव समाधीत जाणं हे चांगलं आहे, पण झोपणं हे चांगलं नाही. ही तुळशीची माळ आहे, पुढे गेलंच पाहिजे. सरकार मान्य दुकान, त्याला फॅशन म्हणतात. फॅशन आलं की व्यसन आलं, व्यसन आलं की नको त्या गोष्टी आल्या. पण शेवटी आपण हिंदू आहोत, माळ जपता आली पाहिजे. ही तुळशीची माळ आहे. माळ जपताना गुरुचा बोट त्याला स्पर्श करू नये, जप वाया जातं. म्हणून 4 नंबरच्या बोटावर ती माळ ठेवावी. अंगठा आणि मधल्या बोटानं 1-1 मणी ओढावा. एका मण्याला एकच मंत्र म्हणावं. ते कडू पाटील 3 मणी आणि 1 मंत्र ओढतात. मी परवा पाहिलं घरी. 3 मणी ओढून झाले का श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. केव्हा एकदाच्या 11 माळी संपतील आणि त्यातून मी मोकळा होईन असं वाटते. ज्यावेळी मेरुमणी जवळ येतो त्यावेळी तो अंगठ्यावर घेऊन परत तो बोट 4 नंबरचा ओढून परत माळ पलटून घ्यायची असते, ओलांडायची नसते. त्याला माळ जपणं म्हणतात. हे आपल्या भारतीय लोकांना सर्वांना माहीत असावं म्हणून त्याचा पुन्हा पुनरुच्चार करण्याचा हा उद्देश आहे. मुंबईत एक कार्यक्रम असाच याच विषयावर असताना गेल्या काही वर्षापूर्वी गजबजलेल्या भागात हा कार्यक्रम होता आणि
माळेला 108 मणीच का असतात हा व्यक्यानं पृच्छा विचारले होते. त्याला उत्तर दिलं जे द्यायचं ते, तो भाग वेगळा. परंतु त्यानं असा प्रतिप्रश्न केला, तुम्ही तर सेवेकऱ्यांना 11च माळा जप करायला लावता म्हणे, आता एकादशी आली, मी 108 माळा ओढतो, अजून पांडुरंग पावला नाही म्हणे. त्याला विनंती केली, म्हटलं बाबा तुम्ही कसे जप ओढता, कसं का करता ते जरा समजून सांगा माईकवर. त्यांना उभं केलं. त्याने अशी दोन्ही हातात माळ घेतली, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आपले सगळे लोक हसायला लागले. अहो म्हणे अशी कुठं माळ जपतात का? नाही म्हणे, तो ओढतोय ना, जपणं वेगळं आणि ओढणं वेगळं. दुसऱ्याला काही रावलं नाही. मोठा फेटा बिटा बांधून खूप माळा गळ्यात घालून तो उभा राहिला. म्हणे तो तर 108च ओढतो म्हणे, मी 1000 माळा फिरवतो, अजून मला पांडुरंग पावला नाही म्हणले. कशा फिरवतात बाबा सांगा? त्यांनी सुदर्शन चक्र लावलं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. यथा सांगते कर्म काही घडेना, आणि घडे कर्मते पुण्य गाठी पडेना. पुण्याची गाठच होत नाही. मग काही लोक विचारतात आम्ही तर एवढं करतो मग असं का झालं? त्यातला हा भाव आहे. म्हणून अण्यांना निश्चयंतो माये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यहम. आपले मनाजीराव हे फार अविचल आहे. क्षणभर सुद्धा जागेवर थांबत नाही. आता आपल्याजवळ किती वेळ आहेत मला माहीत नाही, परंतु तास 2 तासानंतर मनाजीराव सांगतात घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, पालखी सोहळ्यात भाग घेतलाच पाहिजे, भोजन केलंच पाहिजे, काही साहित्य गाडीत टाकलंच पाहिजे आणि वेळीच घरी गेलं पाहिजे पाण्या पावसाचे. अहो तो यावा म्हणून तर आपण आलोय ना. तो यावा म्हणूनच आपण साकडं घालण्यासाठी आलोय. म्हणून आज पालखी सोहळा करताना संबंधितांनी श्री स्वामी समर्थ जपानं पालखी सोहळा भगिनी इथे सभामंडपात करतील आणि पुरुष वर्गानं औदुंबरापासून खालच्या वटवृक्ष मठाला वळसा घालून पावसाला साकडं घालायचे सर्वांनी. मात्र पुरुष वर्गाने ती सोय आत्ताच करून ठेवा. आयोजकांनी ती सोय आत्ताच करावी. नम्र कळकळीत सांगणं आहे. त्या दोन्ही पालख्या, एक पालखी इथं भगिनींची इथे ठेवा आणि औदुंबराजवळ पुरुषांची पालखी ठेवा. ह्या आधीच त्यांना कल्पना द्या. ती माणसं गोंधळून जातात. कुठे नेमकं काय करायचं त्यांच्या लक्षात येत नाही. आपण दिंडोरीला प्रति गुरुवार रविवारी अत्यंत साध्या सोप्या पद्धतीत पालखी सोहळ्याचं नियोजन करत